काय घटना काय करतात आमदार खासदार इलेक्शन आलं का फक्त आम्हाला चॉकलेट देतात सामान्य जनतेला, तुमचं हे करून ते करू. आता आमदार म्हणले 6 महिन्यात बिबट्या तरी राहण्यात आम्ही तरी राहीन. वडगावच्या घाटात त्यांनी आश्वासन दिलं होतं. आमच्या एवढ्यात कोणी काम करीत नव्हतं. किरण असन, मी असन, सिद्धू असन, आम्ही आमदारांचं काम केलंय. आम्ही घरोघरी फिरलोय का बाबा आपल्या याचा प्रश्न मार्गी लावणार आहे. आम्ही सगळ्यांबरोबर वाईट होऊन आम्ही काम केले. आमदारांचं का तर बाबा का आमदार आपल्यासाठी काम करणारे, बिबट्या घालणारे. पण आमदार कुठे गेले? आमदार पण इथं आले नाही अजून. गांभीर्यच नाही कोणाला. फक्त इलेक्शन आलं का त्या वर्षी फक्त आम्हाला सामान्य जनतेला चॉकलेट द्यायचं काहीतरी का तुम्ही आम्ही हे करू ते करू. भावना तीव्र आहे साहेब. ह्या प्रत्येकाच्या खरं तर सामान्य जनतेच्या भावना आहेत. आणि खरं तर आमदारांना फोन लावा ना, बघा इथं लोक जमली, लोकांच्या भावना तीव्र आहेत, लोकांना तरी कळेल ना. नाही, खरं तर वाणी साहेब हा जो जन उद्रेक आहे आपण 15 दिवसापूर्वीवरून पाहिलाय. सगळ्यांनी रस्त्यावर उतरले होते. रस्त्यावर उतरून काय निष्पन्न झालं, उलट आंदोलकांना गुन्हे दाखल झाले आमच्या सारख्यांवर. आणि म्हणजे नेमकं एकीकडे जर आमदारांना फोन लावून थोडा गुन्हा दाखल होणार आहे. लावा फोन, लोकांच्या भावना तुम्ही लावलं पाहिजे. तुम्ही इथं अधिकारी आलेत, लोकांच्या भावना तुम्ही दादांशी बोलत नाही, दुसरं हो लावा कुणीतरी फोन. तुमच्याकडे नंबर आहे का दादांचा? तुम्ही लावा. अरे नंबरच नाही. सुरेश भाऊ तुमच्याकडे नंबर नाही? नंबर आहे की? लावा ना मग सुरेश भाऊ, असं काय करता तुम्ही? चर्चा होती सध्या. खरं सांग का वाणी साहेब, मी मगाशी म्हणलो तेच आहे. अत्यंत हातबलता आहे अधिकारी हे सगळे तेवढं खोटी आश्वासन का देतात. बस आमचं माझं म्हणणं तेच आहे. तुम्ही सांगा ना आम्ही हातबल. बस माझं म्हणणं तेच आहे. सरकारने युद्धजन्य परिस्थिती डिक्लेअर करावी, मिलिटरीच्या ताब्यात द्यावं, त्यांना सांगावं हे आपल्या सरकारचं कामच राहिलं नाही. हे सगळे हो साहेब. समजा आता मला सांगा इथं RFO आले, यांच्याकडे आहे का काय गन आहे का काय? म्हणजे यांना तरी किती बघा ना, यांची तरी सुरक्षित किती सरकारला. मला सांगा ज्यावेळेस गडचिरोली सारख्या भागात ज्यावेळेस फॉरेस्ट अधिकारी फिरतात त्यांच्याकडे गन असतात, रायफल असतात. इथं काय यांना साधी काठी नाही दिली नाही. आमदार मोदयांना लावतोय ना सरकार किती गांभीर्याने घेते यांना, यांची काय जीव नाही का? तोच नंबर. कांबळे साहेब तुम्ही खूप चांगल्या विभागात आला, काम करायची माझी चर्चा होती. कशाला तुम्ही उगत लाईव्ह चालू आहे. लाईव्ह नका, लाईव्ह कट करा. तुम्ही सुद्धा थोडस नाही म्हणलं तरी 1-2% हे चालूच आहे. लोकांचे प्रश्न सुटले. लावला होता ना माझी फोन, बाबूराव लावला होता माझी फोन. तुम्ही लावा ना बाबूराव. नेहमी चर्चा होत असते. चर्चा तुम्ही मी का घाबरतो? वेटिंगला फोन. श्रद्धांची जबाबदारी आहे. तुम्ही फोन वेटिंगला फोन. त्यांच्या मीटिंग आहेत आज, शिंदे साहेब आहेत. बरं फोन लावून काय होणार? मी तोंडावर बोलतो ना, समोर बोलतो. अडचण काय? ते आपले पालक आहेत. आमदार मी मगाशीच मागणी केली, शरददादा सोनवणे आणि अतुलजी बेनके, तुम्हा दोघांनाही माझं सांगणं आहे आता याच्या माध्यमातून. तुम्ही कोल्हे साहेबांचं नंतर सांगतो मी तुम्हाला. माझी शरददांना विनंती आहे, शिंदे साहेबांना इथं घेऊन या, ही परिस्थिती त्यांना डोळ्यांनी बघू द्या. आमचा शेतकरी कसा जीव काढतोय, कसा जगतोय, काय त्याच्यावरचे अरिष्ट आहेत, काय संकट आहेत, ते तुम्ही शिंदे साहेबांना दाखवा. अजितदादांना अतुल शेठ तुम्ही दाखवा. प्रचार तुमचा होत राहील. प्रचार चालू आहे, आम्ही पण प्रचारात आहोत. ते आमच्याकडे बोट करतील, आम्ही प्रचारात आहोत. पण ही घटना अत्यंत महत्वाची आणि हृदयद्रावक अशी आहे. ती आजी जर तिच्याकडे पाहिलं तर साहेब तुम्ही पाहाल 75 वर्षाची आहे. हे सगळं युनिट ते सांभाळते. काय